इंटरव्ह्यू द्यायला आज मी चाललो होतो डायरेक्ट ट्रकनी. हा लय डेंजर सीन झाला. काय झालं चला सांगतो. तर सकाळी लवकर उठून फ्रेश झालो. मित्राचा कॉल आला की एक ठिकाणी जॉब आहे, करशील का? ठीक आहे म्हणलं, पाठव लोकेशन, बघून तरी येतो. आता मस्त फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला आणि निघालो. आता प्लॅनिंग होतं माझं गाडीवर जायचं, पण ऊन बघताच प्लॅन चेंज केला आणि म्हणलं हायवेला गाडी लावूयात, तिथून पुढे जाऊयात रिक्षाने. आणि आज मी रिक्षाने प्रवास करणार आहे म्हणून सगळे रिक्षावाले कुठं संपावर गेलते का आंदोलन करणार होते का भाई. मी यांचे पैसे घेऊन पडतो काही कळत नाही मला. 1.5 तास थांबलो, यांचे काय रिक्षा, मला एक रिक्षा भेटाना. भेंडी रोडच्या दुसऱ्या साईडला आलो, तिकडं बी रिक्षा भेटाना. पाऊण तास इथंच थांबलो रिक्षासाठी. आता त्यानंतर एक ट्रकवाला मला बघत होता, पण त्यांनी विचारलं शेवटी कुठे जायचंय तुला? बराच वेळ झाला बाळा थांबलंय. बाळ म्हणलं इथं रिक्षाची वाट बघतंय, जॉब बघायला चाललंय, जॉब राहिला बाजूला, इथं रिक्षा बी भेटाना. म्हणलं बस म्हणलं आपल्या गाडीत चल. शेवटी भाई मी आज त्यांच्या ट्रकमध्ये चाललो होतो जॉब बघायला. मॅन क्या बोलले का, मी असं पहिला दुनियातला माणूस असा जो जॉब बघायला चालला होता ट्रकनी. किरकोळ आहे का आपण. इकडे आल्यानंतर माझी सॅलरी एक्सपेक्टेशन होते ॲटलीस्ट 30+, पण बाई म्हणजे 17,000च्या वर ₹1 भेटणार नाही. भेंडी तिकडे वर्षभर घासली, 6 महिने त्या एक्सपिरियन्स लेटरसाठी वेट केलं का, तर या असल्या सॅलरीसाठी, 17,000 सॅलरीसाठी. मॅडमला म्हणलं मॅडम सांगतो मी तुम्हाला फोन करून यायचंय का नाही. मॅडम बोल रहे ठीक आहे, फॅमिली के साथ डिस्कस कर लो और बताओ मुझे. आता मी जॉब करणार का नाही ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्येच कळेल. आता ब्लॉग संपवतो मी. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करून घ्या. धन्यवाद, बाय बाय.